नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 17 जुलै 2026। आज या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकताय, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर या जिल्ह्यामध्ये, धाराशिव या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। या ठिकाणी तुळजापूर असेल, बार्शी असेल, भूम, परांडा, वाशी, कळंब, केज या ठिकाणी, चौसाळा, बीड तसेच माजलगाव, गेवराई या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत काही ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, या ठिकाणी अंबड, पैठण, छत्रपती संभाजीनगर व जालना या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। मित्रांनो, शेलू, हिंगोली तसेच नांदेड, उमरखेड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे व भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जास्त काही मित्रांनो पावसाची शक्यता नाही, परंतु या ठिकाणी पंढरपूर असेल, इंदापूर असेल, बारामती, दौंड, राहू या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर या भागामध्ये, या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच जुन्नर, खेड या ठिकाणी, इगतपुरी, नाशिक, मनमाड तसेच मालेगाव या ठिकाणी, धुळे, साक्री, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये, या समुद्र किनारपट्टीच्या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर मित्रांनो, विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। हवामान ढगाळ आहे, परंतु आपल्याला काही ठिकाणीच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। उर्वरित या ठिकाणी विदर्भातील पूर्णच भागामध्ये आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळते, तर काही ठिकाणी ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता जास्त काही पाहायला मिळत नाही। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर आजचा विचार जर केला तर या ठिकाणी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी याच भागामध्ये आपल्याला जास्त करून पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या भागामध्ये जास्त काही पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।